तर मित्रांनो, आता पावसाळी सीझन चालू झाला आहे. तर आता जिकडं तिकडं भाताचे रोपाचे टाकायची धावपळ चालू आहे. एक तर पाऊस लेट झाला, रोपही लेट होऊ राहिले आणि इकडून तिकडून आता झाला आहे सुरू पाऊस. तर वरच्या पावसावर तर काही जमीन भिजेल नाही मुळातच. तर मोटरीनं पब्लिक म्हणजे शेतकरी मित्र सगळेच मोटरीनं वावर भिजवून आणि भाताचा रोप टाकू राहिल्या. म्हणजे चिखल होता टाकू राहिल्या. ज्याच्या वावर भिजवून चिखल करून आपण रोप टाकतो ना, त्याला चिखल होता सांगता. आणि जे आपल्या इकडं राजूर पट्टा, शेंडी भंडारा इकडून आहे ना, म्हणजे पांजरा असे म्हणजे बरेच ठिकाणी वावरात पालापाचोळा गोळा करून पेटवून आणि त्याच्यावर फेकून देता आणि वरच्या पाण्यावर जे उतरून येतं त्याला धुळवापी सांगता. धुळवापी रोप सांगता. तरी आणि जे आपण ट्रॅक्टर नावताना चिखल करून भाताचं बी टाकतो त्याला चिखल होता सांगता. तर आता आहे ना, आपले तांबाटाही लागवड झाली आणि फुलवरही लागवड झाली. आता राहिलं आहे फक्त रोप टाकायचा. तर आता आज रोप टाकायला आपण मोटर ढळवून दिले वावरात आणि ट्रॅक्टरवाल्याला सकाळी सांगून द्यायला आहे का चिखल करायला ये. आणि भाताचं बी पण आपण भिजत टाकेलं आहे टोकरीत पाणी ओतून आणि त्याच्यात भाताचं बी टाकेलं आहे. म्हणजे भिजलं कोरडाही टाकीत आहे, पण भिजवून टाकलं तर जेवढं तात्काळ पटकन जरा मोड यायला मदत होते. किंवा 2 दिवस अगोदर भिजत टाकलं तरी चालतं आणि ज्या दिवशी टाकायचे ते दिवशी भिजवलं तरी चालतं. म्हणजे थोडंफार मोड आलं ना आपल्या उसळू आणि अगोदर 2 दिवस टाकलं तरी तेवढंच फायदेशीर उतरायला लवकर मदत होते. तर आपल्याला काही 2 दिवस अगोदर भिजत टाकायला वेळ भेटली नाही. तर आज भिजत टाकलं आहे सकाळीच. आणि म्हणजे रात्री टाकलं असतं तरी चाललं असतं, पण मग आता सकाळीच टाकलं आहे. आणि चिखल झाला का आपण संध्याकाळी थोडं चिखल शांत होऊन देऊ, स्थिर होऊन देऊन मग त्याच्यावर भाताचं बी टाकून देऊ. तसं सगळंच व्हिडिओमध्ये पुढं आपण दाखवू. चला. तर मित्रांनो, पाणी सोडून दिलं वावरात आणि तेवढं भिजत आला असतं, पण मग लाईट काही टिकून नाही राहिली झटक्यावर. तर याच्यात पाणी साचवायचं आहे आपल्याला भाताचा रोप टाकायला. तर 1-1.5 घंट्यात पाणी साचायला पाहिजे. तर पाहू किती वेळेत साचत आहे. थोडा वेळ जाऊ आता घरी, नाश्ता पाणी करून येऊ किंवा जेवणच येऊ. तोपर्यंत याच्यात पाणी साचून राहील इकडं. तर चला, तोपर्यंत ट्रॅक्टरवाल्याचा आवरत जेवतो खावतो तोपर्यंत पाणी साचत. याच्यात पाणी साचेल एवढं बांधाबरोबर साचवायचा, म्हणजे चिखल करताना ट्रॅक्टरला अडचण येणार नाही, गुतरणार नाही, अटकणार नाही. तर बराच वेळ लागेल, बहुतेक 1-1.5 तास लागेलच साचायला. तर मित्रांनो, जेवून खाऊन आलो. इकडं एक साईड भिजली आणि एक साईड अजून भिजेलच नाही, तो कोपरा. तर चला, सगळं पाणी यांगून येतं ना, ते यांगून वळतो. लाईट सारखी झटके हवे, त्याच्यामुळं भरून उठत नाही. तर परत ते बंद झाले, चालू करून आलतो तर ते यांगून देतो वळवून पाणी. तर मित्रांनो, भिजलाय नाही चांगला. ट्रॅक्टरवाला आलाय, ट्रॅक्टरवाल्यानं दिली सुरुवात करून. चला, होईल रोपापुरते चिखल. घरवाले गेले सोलरचे डाळवाय उन्हावरचे, तर ते काय अजून पाणी येणं, पाणी बंद झालं. तर मित्रांनो, तिकडे चिखल चालू आहे आणि इकडे लाईट सारखे झटके असल्यामुळे ना, विहिरीक पाईपने फाटला गेला तर तो बसवाय जायला होतो. तर बसवून झालं आहे, चालू आहे इकडे चिखल चालू आहे. तिकडे आता असे भात लावायला स्टार्टिंगलाच एवढे मेहनत आहे, तेव्हा अजून भात निघेपर्यंत घरात धान्य आणण्यापर्यंत किती मेहनत राहील पाहत राहा पुढं व्हिडिओ. ते घरवाले तिकडे पाणी वळवायला आहे, ट्रॅक्टर का पाणी. आणि इकडे चिखल चालू आहे. चिखल बऱ्यापैकी झाल्यासारखा वाटतो. जवळ जाऊन पाहू आता आपण. चिखल वतच आलं आहे, पाणी तुटवडा पडल्यामुळे तिकडे कोपरा अजून तसंच आहे, कोरडाच आहे. आणि सारखा लाईट झटकावर राहिली.
तर झाल्यासारखाच आहे चिखल जवळजवळ रोप टाकाय पडते. तर चिखल झालंय करून. तर आपल्याला काय एवढे भात आहे जास्त वावर नाही, एकदम थोडक्यात वावर आहे. 2-3 पोंडके हे एक आणि शेजारचं एक, ही एक आणि हे दोन वाट्याचेच आहे आणि ते एक घरचं आहे. हे 3 पोंड्यानंतर तर खाया पडते म्हणून थोडंसं रोप टाकायचं आहे. तर चला थोडा आहे ना चिखल शांत होऊन देऊ, स्थिर. नंतर लगेच टाकल्यावर आहे ना भाताचं बी आहे ना खाली खोलवर जातं आणि मग ज्या वेळेस आपल्याला लावायला उपटायला जातो ना त्यावेळेस ते तुटून जातं, उपटत नाही. तर थोडा चिखल बसून देऊ, शांत होऊन देऊ, म्हणजे वरच्यावर बी पडेल आणि उपटायला पुढं जास्त कडक जाणार नाही. तर चला तोपर्यंत बाकीची कामं उरकून येतो, संध्याकाळी मग मस्त टाकून देतो बी. तर मित्रांनो या बी भिजेल भाताचा आणि कोंबड खत आणलं थोडासा. ऊन नाही पडा तर मोकार, पावसाळा नाही तेवढाच. मेरान फेकला असता का मध्ये घुसते तर अशीच आहे मधून अशी माग सेंटरवरून थोडी यांगाच राहायला लागला. तर कोंबड खत एकदम पातळ देऊ राहिलो, म्हणजे झटकन जरासा जोरावला जास्त टाकायला पण मग ऊन पडत आहे. एक तर जायचं जळून कोंबड खताला एक तर लय पावर राहते. तर घरवाले कोंबड खत फेकू राहिले. उरला तसा काढा मेरांना टक्केत यायला लागेल. ते पाताळ साताळ फेकून नाही आत पुरला तर मगून मेरान फेकू. तर आता मस्त गाळ स्थिर झालं आहे, शांत झालं आहे आणि बाकीची कामं उरकता डायरेक्ट दिवस आहे बुडलं आहे. इकडं पाणी साचेल ते उकरून द्यायला इकडे अंगून, ते अंगून पावड्यानं त्याच्यातलं पाणी काढून टाकायला लागेल ना. तर मग भात उपयेऊन तरंगून एकच जागी गोळा व्हायचा कुठे. तर चला घेतो टाकून आता. तर चला येतो आता बी फेकून, चांगल्यापैकी भिजलं आहे. एक हात अंगून पीक येतो, बघून एक दुसरी हात पीक येतो. टाकू ना व्यवस्थित पडा तर ते चिखलात दिसत आहे नाही मला. ते दुपारीच काढून ठेवायला लागत आता कोरडा वाया. मोकळा नाही ना, दाट पडो पाता पडो आपलाच सगळा इकडेच काय रे इकडे ना. आता जास्त मेरा नाही नको ना. असं माघारी बस चालायचा, मग पायाखाली नाही जात आहे त्याच्यात अजून मग ते काय. त्याच्यात अजून एक टोकरी आहे ना, काढला तेवढा. झाला आता शिक टाकून असा भाताचा रोप टाकायला लागत आहे. म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येकाला माहीत आहे, पण जे शेती सोडून कामाकाजाला जे कामधंद्याला बाहेर त्यांना माहीत नाही राहत त्याच्यासाठी खास व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर नक्की करा.